तर नमस्कार सर्वांना. मी बनवणार आहे पोह्यापासून कटलेट. तर इथं मी 2 वाट्या पोहे घेतलेले आहेत, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ पण घेतलेलं आहे, थोडंसं वरून तेल टाकून हे सर्व मिश्रण मळून घेणार आहे पिठासारखं. आता हे सर्व मिश्रण आपलं मळून झालेलं आहे पिठाच्या गोळ्यावानी. आता मी इकडं एक मक्याचं कणीस घेतलेलं आहे, त्याचे चाकूने असे दाणे काढून घेतलेले आहेत आणि थोडेसे हे परतून पण घेणार आहे. आता इकडं मी बटाटा घेतलेला आहे, 3 बटाटे घेतलेले आहेत, त्याची सालं काढून घेतलेली आहेत. इकडं मी कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण पण घेतलेला आहे आणि अद्रक पण घेतलेला आहे. आता हे सर्व दाणे जे आहेत मक्याचे मी हे मिक्सरला ओबडधोबड काढून घेणार आहे, तुम्ही बघू शकता. आता मी इकडं गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये जिरी, मोहरी, आलं चिरलेलं, लसूण चिरलेला, कांदा टाकून घेतलेला आहे. ह्याला लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे. आता हे मक्याचं कणीस जे आहे ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. थोडं परतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट टाकणार आहे, 1 चमचा हळद टाकलेली आहे, वरून चाट मसाला पण टाकून घेतलेला आहे आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी मॅश केलेलं जे बटाटा आहे ना ते पण टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व मी एकजीव करून घेणार आहे. वरून थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे चवीसाठी. आता हे सर्व एकजीव झालेलं आहे. वरून थोडं कोथिंबीर पण टाकून घेणार आहे. परत ह्याला थोडं मिक्स करून घेऊया आपण. आता हे बटाट्याचे मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे थोडं. आता हे बटाट्याचे मी थोडे असे लांब लचक मुटके बनवणार आहे, तुम्ही बघू शकता. हे असे मुटके बनवून घेतलेले आहेत मी. आता हे जे पोह्याचं मळलेलं पीठ होतं ना ते मी आता घेणार आहे. आता मी ह्याचे कटलेट बनवून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये तर बटाट्याचा मुटका जो आहे तो ठेवून घेणार आहे आणि कटलेटचा आकार देणार आहे ह्याला. आता हे आपला कटलेट तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हे सर्व कटलेट मी असेच बनवून घेणार आहे. आता मी इकडं मिक्सरला थोडेसे पोहे ओबडधोबड फिरवून घेणार आहे. आपले पोहे फिरून झालेले आहे, तुम्ही बघू शकता. जास्त बारीक केलेलं नाही आहे मी. आता जे हे कटलेट जे आहेत ते ह्याच्यामध्ये मिसळून घेणार आहे. पोह्याचा जो चुरा आहे तो ह्याच्यावर टाकणार आहे कटलेटवर, म्हणजे आपले हे कटलेट जे आहेत ते कुरकुरीत छान होतील. आता मी इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे, तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आता हे कटलेट त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत मी. छान लालसर कलर होईपर्यंत तळून घेणार आहे. आता हे आपले कटलेट तळून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता मी हे कटलेट खाऊन बघणार आहे. तर हे बघा किती छान आपले कटलेट तयार झालेले